नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. आज आमच्या मोगऱ्याच्या झाडाला खूप फुलं आले होते म्हणून ते तोडून फोटो काढत होते मी. मग काय आम्हाला जायचं होतं आज लग्नाला. मग काय गाडीमध्ये पेट्रोल भरलं. पेट्रोल पंपावर तर इतकी गर्दी. मग काय पेट्रोल भरलं आणि निघालो. आमच्या नणंदबाईच्या गावाला लग्न होतं त्यांच्या पुतणीचं. मग काय आम्ही निघालो. मग पोहोचलो बाहेरगावमध्ये. खूप भूक लागली होती आम्हाला. माझ्या दादूला तर खूप भूक लागली होती. दादूने मग लस्सी घेतली. असं पितोय बघा. मग काय घेतलं मिसळ पाव, भजे, वडापाव. मग काय मस्तपैकी नाश्ता केला. माझ्या दादूला तर खूप भूक लागली होती. त्याने पण मस्तपैकी नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघालो वनकुटे गावाला. वनकुटे गावचा रस्ता असा डेंजर आहे, काय सांगू. एक तो ऊन झालं होतं आणि हा रस्ता नुसती खडखड 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 खडखड. मग ताईंच्या गावामध्ये आल्यावर एक मोठं खंडोबाचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे ते. हे इथे रामनवमीच्या टायमाला खूप मोठी जत्रा भरते. आम्ही काय आता लांबूनच दर्शन घेतलं कारण लग्नाला जायला टाईम झाला होता. लग्न इथून 9 किलोमीटर होतं अजून वनकुट्यामधून ब्राह्मणवाड्याला. मग काय पोचलो लग्नामध्ये. तिथे चालू होता हळद गाजवायचं काम. मस्तपैकी नाचत होता नवरीच्या कलवऱ्या नवरदेवाच्या. मग काय मी घेतली साडी घालून. साडी घातली आणि 1-2 फोटो घेतले काढून. हे आमचे भाचीने मस्तपैकी ड्रेस घातला होता. नवरीचा भाऊ आहे मस्तपैकी. हे आमचा दादू, हे आमचे आहो, ही नवरीची आई, ह्या बहिणी. मग काय लग्न लागायला अजून टाईम होता. मग काय घेतलं जेवण करून. जेवण झाल्यानंतर हळद नवरदेव नवरी नाचत आहे, हळद गाजवत आहे. मग काय नवरीला हळद लावली. लग्न लागण्यासाठी टाईम होता अजून. मग काय आजूबाजूला मस्त झाडं होते, आंब्याची झाडं, भरपूर झाडं होते. मस्त हवाही सुटली होती. मग काय घेतला 1-2 रील बनवून मस्तपैकी. लग्न पार 3:15ला लागणार होतं. लग्न लागलं. नवरदेव नवरीने हार घातला एकमेकांच्या गळ्यामध्ये. मग काय आता आम्हाला निघायचं होतं. 4 वाजले होते, 4-4:30 झाले. मग काय आम्ही निघालो घरी येण्यासाठी. इथे बोटा धरण हे खूप मोठं धरण आहे मस्तपैकी. आम्ही मग ते धरण बघत चाललो होतो. मग काय एका ठिकाणी थांबलो धरण बघण्यासाठी. मस्तपैकी मोठं धरण आहे, खूप लांब आहे हे. आम्ही एका ठिकाणी थांबलो, 1-2 फोटो काढले मस्तपैकी. मग काय निघालो तिथून. मग आलो चन्नापुरी घाटात. दादूला थंड प्यायचं होतं. मग काय घेतला जिरा सोडा एक मस्तपैकी. दादू पीत होता. एक वडापाव घेतला, 1-2 खाल्ले. मग काय निघालो घरी. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा.